नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च असा एक श्लोक आहे। म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आतुर म्हणजेच रोगींचे विकार प्रशमन करणे हे कोणत्याही वैद्यकीय शास्त्राचं मूलभूत सिद्धांत आहे। प्रेक्षको, सध्या पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप यासोबतच मलेरिया आणि डेंग्यू यासारखे अनेक आजारसुद्धा उद्भवणार आहेत। साधा ताप आणि डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांमध्ये होणारा ताप यामधला फरक काय आहे? त्यासोबतच डेंग्यू आणि मलेरिया यांची लक्षणं कोणकोणती आहेत? त्यासोबतच डेंग्यू आणि मलेरिया होऊ नये म्हणून काय करावे आणि जर झालाच तर त्यावरती औषध उपचार काय आहे याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय ते। विषय आहे मलेरिया प्रतिबंध महिना। विषय आहे मलेरिया प्रतिबंध महिना आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष सर। नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आपण सरांची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊया। डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष सर हे टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय मुंबई येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण म्हणजेच MBBS आणि MD इंटरनल मेडिसिन या विषयामधून केलेली आहे। त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा FICP आणि अमेरिकेतील FAIMER फेमर या फेलोशिपसुद्धा प्राप्त झाले आहेत। ते इंडियन मेडिकल असोसिएशन IMAचे अध्यक्ष असून महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सचे माजी अध्यक्ष देखील आहेत। सरांची ओळख आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, आजचा आपला हा जो विषय आहे हा खूपच महत्त्वाचा असा विषय आहे आणि जून हा महिना, या महिन्यामध्ये आपण मलेरिया प्रतिबंध महिना म्हणून आपण या महिन्याला बघतो, या महिन्याला आपण असा पाळतो। तर या मागचा हेतू काय आहे याबद्दल जरा सांगा। कसं आहे की लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत, आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा। तर जेव्हा पावसाळा येतो तेव्हा सगळ्यांना आनंद होतो, मन प्रफुल्लित होतं, सृष्टी हिरवीगार व्हायला लागते। परंतु त्याचबरोबर पावसाळाजन्य किंवा पावसाळ्यात येणारे जे नेहमीचे आजार आहेत ते पण डोकं वर काढतात आणि कधीकधी अक्राळ विक्राळ स्वरूप पण धारण करतात। मुंबईची लोकसंख्या जी आहे ती वाढती असते आणि अनेक लोक ज्या प्रकारे जीवन आपलं जगत असतात, बरेच जण झोपडपट्टी, चाळीत वगैरे असे जगत असतात आणि अशा वेळेला जर आपण पुरेशी खबरदारी घेतली नाही तर वेगवेगळे साथींचे विकार डोकं वर काढून त्याच्यामुळे खूप मोठी हानी, मनुष्यहानी, जीवितहानी वगैरे होऊ शकते। रुग्णालयांवर मोठा भार येऊ शकतो आणि यासाठी हे होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका अत्यंत तत्परतेने गेली अनेक दशके ही संकल्पना राबवत आहे की आपण मॉन्सून प्रिपेअर्डनेस आहो की नाही, मॉन्सूनसाठी आपल्याला जी खबरदारी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण सगळी खबरदारी घेतली आहे की नाही, मग त्याच्यात औषधं असतील, इतर काही गोष्टी असतील, त्या सर्व दृष्टीने आणि विशेषतः आपले जे गरीब आहेत, जे ज्यांच्यापर्यंत ह्या वैद्यकीय सुखोई पोचवणं फार आवश्यक आहे, त्या बाबतीत बृहन्मुंबई महानगरपालिका अत्यंत जागरूक असते आणि त्यासाठीच हा महिना आपण पाळत असतो। कारण जून महिन्यात पाऊस पडायला लागला की त्याच्यानंतर हे रोग डोकं वर काढतात, त्यासाठी हे सगळं आहे। बरोबर आहे। जून महिन्यामध्ये हे सगळे म्हणजे पावसाळा सुरू झाला की हे सगळे रोग उद्भवू लागतात आणि त्यामध्ये जे जनसामान्यांमध्ये ऐकू येणारं सगळ्यात
सर्वसामान्य असा आजार म्हणजेच मलेरिया किंवा डेंग्यू हे असतं. तर याबद्दल जरा आम्हाला सांगा की हे याच्यामध्ये फरक काय आहेत? मलेरिया आणि डेंग्यू हे दोन्ही आजार ज्याला आम्ही व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणतो, म्हणजे हे डासांमार्फत प्रसारित होणारे आजार आहेत. म्हणजे डास चावल्यामुळे थोडक्यात होणारे हे आजार आहेत. त्याच्यात काही सिमिलॅरिटीज आहेत, काही साम्य आहे, काही वेगळेपणा अर्थातच आहे. तर आपण सुरुवातीला आपण मलेरियाबद्दल म्हटलं तर मलेरिया हा जो आजार आहे तो ॲनाफिलिन जातीची मादी डास चावल्यामुळे होतो. आणि दुसरा जो तुम्ही म्हणाला डेंग्यू तो एडिस इजिप्ती जातीच्या डासाच्या चावण्यामुळे होतो. तर हे दोन वेगवेगळे हे आहेत. आता इथे तुम्ही ह्या स्लाईडमध्ये बघू शकता की इथे डावीकडे इडिस नावाचा जात आहे, त्याच्यावर ठिपके आहेत बघा त्याच्या पायांवर. आणि दुसरी जी आहे ती ॲनाफिलिस जातीची मादी आहे. तर ह्या दोघांमुळे एकामुळे डेंग्यू होतो, तो एकामुळे ॲनाफिलिस होतो. आता हा ॲनाफिलिस जो आहे ती मादी आहे ती साधारण संध्याकाळच्या वेळेला चावते. म्हणजे संध्याकाळी 5, 5:30, 6 नंतर ते सकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत सहसा ती चावते. व्हेरॅज एडिसचा जो आहे तो सकाळच्या वेळात दिवसाच्या वेळात चावतो. हे त्याच्यात थोडासा फरक आहे. पण त्यामुळे होणारे जे दोन्ही आजार आहेत त्याच्यात कमी जास्त काही करण्यासारखं नाही. दोन्ही तितकेच अत्यंत धोकादायक होऊ शकतात अशा प्रकारचे आजार आहेत. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच. बरोबर आहे. सर, आता तुम्ही जसे म्हणाले की डेंग्यू आणि मलेरियाचे पसरवणारे हे जे डास आहेत यांची सवय वेगवेगळी आहे किंवा चावण्याचं वेळसुद्धा वेगवेगळा आहे. तर हे वेळ वेगळे का आहेत आणि नॉर्मल वेगळे जे डास असतात त्याच्यापेक्षा हे डास वेगळे का आहेत याबद्दल जरा सांगा. नाही, वेगळे काय, तसं डासाच्या असंख्य प्रजाती आहेत. पण आपण जेव्हा हे एंटोमॉलॉजी आपण म्हणतो, कीटकशास्त्र, त्याच्यात आपण कसं आहे, आपण म्हणजे वैद्यकीय दृष्टीमधून म्हणतो, अर्थात जे मायक्रोबायोलॉजी ते सगळं बघत असतील. पण आपण जे असतो ते आपण फक्त ज्यांच्यामुळे आपल्याला आजार होतो तेवढंच स्टडी करतो आपण. आणि त्याच्यात आपल्याला हे दोन आहेत. आता ते तसे का चावतात ह्याच्याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही की हा सकाळी का चावतो आणि तो त्याला सकाळी भूक लागत असेल, त्याला संध्याकाळी भूक लागत असेल, आपण असं विनोदाने म्हणू शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात काही हे नाही. पण आपण काळजी काय घ्यायला पाहिजे, तर आपण त्यावेळेला काळजी घेणं आवश्यक आहे की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे बाहेर जाताना आपण काय काळजी घेतो. तर पूर्ण बाया घातलेले शर्ट किंवा कपडे आपण परिधान करतो का. त्याच्यानंतर ज्याला मॉस्किटो रिपेलंट आपण म्हणतो की डासांना पळवून लावणारे जे काही अवेलेबल आपल्याकडे आहेच ते आपण त्याचा वापर करतो का. ह्या गोष्टींना जास्त महत्त्व आहे की हे आजार होऊन विषाची परीक्षा घेण्यापेक्षा हे होऊच नाही म्हणून आपण जर प्रयत्न केले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. बरोबर आहे. सर, आपण जसं डेंग्यू आहे, मलेरिया आहे, याला आपण असं एखाद्या वेळी तापच जास्त प्रमाणात येतो. तर सर्वसामान्य व्हायरल जे ताप असतात म्हणजे आणि डेंग्यू आणि मलेरिया यांच्यामधले जे सुरुवातीचे जे लक्षणं आहेत यामधला फरक कसा ओळखावा याबद्दल जरा सांगा. आता मलेरियाचं आपण उदाहरण घेतलं, शेवटी तापच आहे. मलेरिया असेल तो पण ताप आहे आणि डेंग्यू पण ताप आहे आणि साधा आपल्याला फ्लू आपण ज्याला म्हणतो किंवा इन्फ्लुएन्झा ज्याला आपण म्हणतो तो पण तापच आहे. पण तापामध्ये कधी कधी फरक असतो. आता मलेरियाचा ताप टिपिकली आपण ज्याला आपण डिस्क्राईब करतो त्याचे 3 टप्पे असतात. तो पहिला टप्पा त्याला आम्ही म्हणतो की कोल्ड स्टेज. कोल्ड स्टेज ह्या स्टेजमध्ये रुग्णाला अतिशय थंडी वाजते, म्हणून त्याला मराठीत आपण हिवताप असं पण म्हणतो. मलेरियाला हिवताप म्हणतो. पण हिव भरून येणं किंवा हुडहुडी भरून येणं ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये रायगर्स किंवा चिल्स म्हणतो, तो काही काळ राहतो, 15-20 मिनिटं. त्याच्यानंतर पुढे अर्धा 1 तास इज अ हॉट स्टेज. सो कोल्ड स्टेज नंतर येतो हॉट स्टेज. त्याच्यात खूप ताप वाढतो जो 102, 103, 104 पर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेज म्हणजे लायसिस, म्हणजे ती वेट स्टेज. वेट स्टेज म्हणजे दरदरून घाम फुटतो आणि आपले सगळे कपडे ओले चिंब होतात आणि तो ताप उतरतो. तुम्ही कुठची तापाची गोळी घ्या किंवा नका घेऊ, हा टिपिकल मलेरियाचा अटॅक हा सगळ्या टेक्स्टबुकमध्ये, मेडिकल टेक्स्टबुकमध्ये जो दिलेला आहे तो असा असतो. परंतु आपण जर बघितलं तर मेडिसिन इतकं सोपं नाही आहे की तुम्ही 10 पेशंट मलेरियाचे बघितले तर त्याच्यात 3 किंवा 4 पेशंटना जसा टिपिकल अटॅक असतो, बाकीच्यांना वेगवेगळ्या प्रकारचा ताप असू शकतो. आणि ह्यामुळेच मेडिसिन थोडा कठीण विषय पण आहे आणि अनुभवाला, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाला महत्त्व त्याच्यासाठी. पण टिपिकल मलेरियाचा
पॅरॉक्सिस आम्ही ज्याला म्हणतो किंवा अटॅक म्हणतो तो असा असतो. वेळेस डेंग्यूच्या वेळेला काय होतं, डेंग्यूच्या वेळेला आपल्याला त्याला ब्रेक बोन फीवर असंही म्हणतात. म्हणजे आपली हाडं आपल्याला आठवायला लागतात की माझं हाड कुठे आहे, ते इतकी हाडं दुखतात, तुमची पाठदुखी असते, डोकेदुखी असते आणि त्याच्याबरोबर थंडी तर आणि ताप हा असतोच असतो. तर हे सगळं असतं ते डेंग्यूमुळे. म्हणजे सुरुवातीची लक्षणं. आता ह्याच्यानंतर कुठचा ताप कॉम्प्लिकेटेड होईल किंवा गुंतागुंतीचा बनेल आणि गुंतागुंतीचा किंवा सिव्हिअर ज्याला म्हणतो डेंग्यू किंवा सिव्हिअर मलेरिया कोणातनं निर्माण होईल ते पहिल्या दिवशी सांगणं जवळजवळ अशक्य आहे. बरोबर आहे. सर, आपण डेंग्यू आणि मलेरिया यांच्या लक्षणाबद्दल बोलत आहोत. तर सर, आता एकदा लक्षणं जर ओळखून आली आपल्याला आणि युजली लक्षणानंतर आपण डॉक्टरांकडे गेल्यावर इन्व्हेस्टिगेशन सांगितलं जातात किंवा ब्लड टेस्ट करायला सांगितलं जातं. तर मग ह्या आजारांमध्ये कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन्स करावे आणि कोणकोणते ब्लड टेस्ट करावे याबद्दल जरा सांगा. टेस्ट आहेत, साध्या आहेत, फार महागड्या नाहीत आणि आमच्या सर्व महापालिका दवाखाने असतील किंवा हॉस्पिटल्स जी आहेत, सगळी पेरिफेरल हॉस्पिटल असतील किंवा आमची टीचिंग हॉस्पिटल्स आहेत, त्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते. इनफॅक्ट KEM असेल, नायर असेल, लोकमान्य टिळक असेल, कुपर असेल, ही आमची जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत तिथे तर 1 जूनपासून आम्ही स्पेशल फीवर OPD चालू केलेली आहे. म्हणजे दरवर्षीच असते ती. दुपारी 4 नंतर ती फीवर OPD चालू होते. म्हणजे तापाच्या रुग्णांना काही गैरसोय होऊ नये म्हणून खास त्यांच्यासाठी ही OPD आपण वेगळी चालू करतो आणि ती पण आमचा मेडिसिन विभाग त्याच्यात कार्यरत असतो. तर ह्याच्यात कसं असतं की डेंग्यूसाठी एक जी चाचणी असते तर मी त्याच्यात डिटेल्स सांगून इथे फारसं हे नाही, पण NS1 म्हणून एक असते, इतरही काही चाचणी आहेत, पण ते NS1 पहिल्या दिवशी पण पॉझिटिव्ह होऊ शकते तापाच्या, म्हणून ती आमच्याकडे आम्ही करतो. मग आमच्याकडे फीवर प्रोफाईल असं एक असतं, त्याच्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे जे होणारे आजार आहेत टिपिकली त्यांच्या टेस्ट केल्या जातात. त्याच्यानंतर कंप्लीट ब्लड काउंट ज्याला आम्ही CBC म्हणतो ते केलं जातं. कारण काय, ह्या बऱ्याचशा रोगांमध्ये तुमच्या प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ शकते किंवा इतर काही तुमचा CBCमध्ये चेंजेस होऊ शकतात, म्हणून प्लेटलेट काउंट पण बघणं आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या चाचण्या आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा त्वरित केलं जातं. म्हणजे पेशंट किती वाजता तापाचा पेशंट आला, मध्ये फीवर OPD दुपारी जरी आला 4 वाजता, 4:30, 5 वाजता, तरी त्या चाचण्या आम्ही करून घेतो आणि लगेच पेशंटला त्याचा रिपोर्ट जितक्या लवकर देता येईल त्याच्यासाठी आमचं पॅथॉलॉजी डिपार्टमेंट किंवा इतर आमचे लॅबोरेटरी जे आहेत, मायक्रोबायोलॉजी असतील किंवा इतर असतील, त्यांचा पण हाच प्रयत्न असतो की पेशंटला जास्तीत जास्त असुविधा न होता लवकरात लवकर कसे रिपोर्ट देऊन त्याची पुढची ट्रीटमेंट लवकरात लवकर कशी सुरू करता येईल ह्याकडे सगळेच जण कटिबद्ध आहेत. बरोबर आहे. सर, हे जे ब्लड टेस्ट करताना बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पहिल्या दिवशी, तापाच्या पहिल्या दिवशी करावं किंवा नाही करावं, किंवा तापामध्ये ब्लड टेस्ट करावं किंवा नाही करावं, याबद्दल काय मिथ आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. असं काही नाही. तापामध्ये ताप असताना सहसा लोक येतात डॉक्टरकडे, जेव्हा ताप असतो तेव्हाच येतात. ताप जर गेला गोळी घाऊन आणि बरं असेल तर सहसा कोणी डॉक्टरकडे जाणं अवॉइड करतं, कारण डॉक्टरकडे जाणं हे काही फारसं आनंददायी अनुभव नसतो. त्यामुळे सहसा मुद्दामून उगाच कोणी डॉक्टरकडे जात नाही. जेव्हा ताप सहन होत नाही, साध्या गोळीने कमी होत नाही, तेव्हाच ते आमच्याकडे येतात आणि तेव्हा आम्ही लगेच त्यांची टेस्ट करतो आणि करायलाच पाहिजे. आणि कुठच्या करायच्या त्याचं एक गाईडलाईन असते, आपल्याकडे SOP असते आणि त्याप्रमाणे आपण मग ते RDT असेल किंवा स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाईट असेल, म्हणजे बऱ्याच टेस्ट आहेत, इम्युनोग्लोबिलिन टेस्ट असेल, ह्या सगळ्या टेस्ट आपण करत असतो आणि पेशंटना आपण सर्व ह्या चाचण्या आमच्या रुग्णालयात मोफत केल्या जातात, हे पण मी सांगू इच्छितो. म्हणजे लोकांना तशी काळजीचं कारण नाही. औषधं पण बरेचदा, बहुतेक सगळी औषधं आमच्याकडे असतातच आणि ती मोफत दिली जातात रुग्णांना. आणि गरज असेल, ज्या पेशंटला जास्त तीव्र स्वरूपाचा आजार असेल त्याला आम्ही ताबडतोब भरती करतो तिकडच्या तिकडे आणि त्याची लगेच भरती करून ती ट्रीटमेंट चालू करतो. बरोबर आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत मलेरिया प्रतिबंध महिना या विषयावरती आणि सरांनी आपल्याला ब्रेकवरती जाण्याआधी बरंच काही माहिती सांगितलं. मलेरिया आणि डेंग्यू या डासांबद्दल पण इन्फॉर्मेशन सांगितली आणि त्यासोबतच हे पण सांगितलं की जेव्हा ब्लड टेस्ट करतो तर त्याच्यामध्ये प्लेटलेट्स पण कमी होऊ शकतात. तर सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की प्लेटलेट्स हे जे ब्लडचा एक पार्ट आहे तो जेव्हा कमी होतो तर किती प्रमाणात कमी झाला म्हणजे ते चिंताजनक आहे. आणि त्यासोबतच बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पपईच्या पानांचा रस जर घेतला तर त्याच्याने प्लेटलेट्स वाढतात, तर यामध्ये किती तथ्य आहे?
याबद्दल जरा सांगा. प्लेटलेट्स आपल्या शरीरात 3 प्रकारच्या पेशी असतात. सगळ्यात जास्त ज्या दशलक्षमध्ये असतात त्या म्हणजे लाल पेशी आणि त्यामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल असतो. त्याच्या खालोखाल लाखात असतात त्या म्हणजे प्लेटलेट्स किंवा ज्याला मी बिंबिका म्हणतो. आणि तिसऱ्या म्हणजे सफेद पेशी जे आपले पोलीस आणि आर्मीचं काम करतात त्या हजारात असतात. तर प्लेटलेट जे असतात नॉर्मली आपल्या शरीरात एका थेंबात म्हणजे क्युबिक मिलीमीटरमध्ये आपण जर बघितलं तर 1,50,000 ते 4 लाख एवढ्या प्लेटलेट्स असतात एका थेंबात रक्ताच्या. आणि हा जेव्हा कमी व्हायला लागतो बऱ्याचशा इन्फेक्शन्समध्ये प्लेटलेट्स कमी होणं हे दिसतं आपल्याला. 1 लाखापर्यंत आल्या तरी काही आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला काही होत नाही. इव्हन 80,000 70,000पर्यंत आलं तरी काय होत नाही. 50,000च्या खाली जर गेल्या तर थोडंफार काही लोकांना त्रास होतो, इस्पेशली जर का थोडा हात आपला चुकून कुठेतरी आपटतो, जाता जाता भिंतीला आपटला किंवा दरवाजाला लागला वगैरे, तर तिथे लाल असं एक चट्टा उठतो. हे जर का तेवढं कमी गेलं तर. पण तरीसुद्धा स्पॉन्टेनियस ब्लिडिंग्स आपोआप रक्तस्राव वगैरे काही होत नाही. परंतु हा 20,000च्या जर खाली गेला प्लेटलेट काउंट तर मात्र फार त्याच्याने काय काय होऊ शकतं. आणि 10,000च्या खाली जाणं फारच रिस्की आहे. त्याच्यात आपल्याला ताबडतोबीने प्लेटलेट चढवणं आवश्यक असतं. अर्थात डेंग्यू फीवर जो असा आहे की त्याच्यात हा रूल चालतोच असं नाही. हा जनरल रूल मी तुम्हाला सांगितला. पण प्लेटलेटमध्ये बरेचदा असं की 40,000 50,000 प्लेटलेट काउंट आहे परंतु पेशंटला रक्तस्राव होतो आहे. तर यामुळे कधी प्लेटलेट चढवायचं ह्याचा एक असा रूल नाही आहे. विशेषतः जेव्हा असे सेप्टिक कारणं असतात, जेव्हा फिवरमुळे होणारी कारणं असतात तेव्हा त्याच्यात आपल्याला पेशंटचं मॉनिटरिंग फार महत्त्वाचं असतं. ज्या क्षणी पेशंटला स्पॉन्टेनियस ब्लिडिंग व्हायला सुरुवात होतं म्हणजे त्याच्या नाकातनं रक्त जायला लागलं किंवा लघवीतनं रक्त जायला लागलं किंवा त्याला खोकल्यातनं रक्त जायला लागलं किंवा रक्ताची उलटी व्हायला लागली, अंगावर लाल लाल डाग उठायला लागले, तर अशा वेळेला तुम्हाला तो प्लेटलेट काउंट किती का असेना, कारण काय ह्याच्या पुढची पायरी म्हणजे सगळ्यात डेंजरस म्हणजे ब्रेनमध्ये ब्लिडिंग होणं, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. ते कधी होईल तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून अशा पेशंटना जेव्हा इतर ठिकाणून रक्तस्राव चालू होतो तेव्हा मेंदूत रक्तस्राव गेला तर पेशंट हातचा जाऊ शकतो. म्हणून त्याला ताबडतोब प्लेटलेट चढवणं आवश्यक असतं. तर हा एक प्लेटलेटचा भाग झाला. दुसरं असं आहे की तुम्ही म्हणालात पपईचा ज्यूस असे खूप आहेत आणि पपईच्या पानांचा रस वगैरे, त्याच्यावर पण काही जणांनी रिसर्च करायचा प्रयत्न केलेला. त्याच्यात डबल ब्लाइंड स्टडीमध्ये काही फारसं झालं नाही असं माझ्या कानावर आलेलं आहे. पण जिथे काहीच नाही तिथे काही जण घेतात. पण आम्ही तरी असं काही प्रयोग आमच्याकडे केला नाही, त्यामुळे ह्याच्यावर ठोसपणे हे युजलेस आहे असं म्हणणं पण बरोबर नाही असं मला वाटतं. परंतु फारसं त्याच्यात काही तथ्य असावं असं मला वाटत नाही. कारण असतं तर असा जर का क्रांतिकारी शोध लागला असता पपईच्या पानांच्या तर त्याला नोबेल प्राईज मिळायला काही हरकत नव्हतं. आपल्याकडे वैद्यकशास्त्राचं नोबेल प्राईज आपल्या भारताला मिळालं असतं. तर असं ज्यांनी काही प्रयोग केलेला आहे आणि त्यांनी जर का चांगला प्रयोग केला असेल तर त्यांनी तो द्यावा तसा आणि त्याप्रमाणे आपल्या भारताला गौरव मिळेल त्याच्यापासून. बरोबर आहे. सर, मग जर एखाद्या व्यक्तीचं प्लेटलेट्स कमी असेल तर असं काय करावं त्याने पथ्यामध्ये किंवा जेवणामध्ये की प्लेटलेट्स कळलं मला प्रश्न. प्लेटलेट्स आपोआप वाढतात. आपली जी बोन मॅरो आहे त्याच्यात प्लेटलेट्स किंवा इतर सगळ्या रक्तपेशी तयार होत असतात सतत आणि त्या आपोआप होणार. जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसं प्लेटलेट्स आपोआप वाढणार. हां, जेव्हा प्लेटलेट्स कमी आहेत झालेल्या तुमच्या त्या काळात तुम्ही कुठे इंजुरी होणार नाही तुमच्या शरीराला ह्याची काळजी घ्या. म्हणजे कुठे हात आपटणार नाही, कुठे सुरीनी किंवा ह्यानी काही करायला जाऊ नका ब्लेडनी की ज्याने तुम्हाला जखम होऊ शकते. कारण जखम झाली तर त्याच्यातनं जो रक्तस्राव होतो तो नॉर्मल माणसापेक्षा अधिक जास्त प्रमाणात आणि अधिक जास्त वेळ होतो, ज्याच्यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. मग तेवढी काळजी घेतली तरी खूप झालं. जेव्हा जसं तुमचं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये लागेल तुमच्या प्लेटलेट्स आपोआप वाढतील आणि नॉर्मलला येऊन जातील. बरोबर. प्रेक्षको, फार महत्त्वाची गोष्ट सरांनी आपल्याला सांगितली आहे ती म्हणजे की प्लेटलेट्स आपले कमी असतील तर अशा वेळी आपण आपली स्वतःची काळजी खूप जास्त प्रमाणात घेणे महत्त्वाचं आहे. कारण आपण छोटासाही आघात जर झाला आपल्यासोबत तर त्याचं एक मोठ्या रोगामध्ये रूपांतर किंवा तीव्र स्वरूपाचा असा रोग निर्माण होऊ शकतो. तर सर, पुढचा प्रश्न हा आहे की तीव्र स्वरूपाचा जर डेंग्यू झाला तर त्याच्याबद्दल जरा सांगा आम्हाला. खरं म्हणजे डेंग्यू तसं म्हटलं तर अगदी साधा आजार आहे, पण त्याची रेंज खूप मोठी आहे. आणि रेंज अशी मोठी आहे की त्याच्यामुळे की 80% लोकांना तर ताप आला गेला साध्या फ्लूसारखाच तो वाटतो. त्याच्यात थोडंसं बोन्स म्हणजे बोन पेन वगैरे असतं थोडंसं ठीक आहे, पण ते सहन करण्यासारखं असतं.
जे कॉम्प्लिकेटेड डेंग्यू आपण ज्याला म्हणतो किंवा तीव्र स्वरूपाचा डेंग्यू म्हणतो त्याच्यापासूनच जास्त धोका असतो. आता एक तुम्हाला सांगतो, मानवजातीला संहार करणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, ज्यांनी मानवजातीचा जास्तीत जास्त संहार झालेल्या 3 गोष्टी, त्याच्यापैकी नंबर 1 म्हणजे युद्ध, वॉर, दुसरं म्हणजे फेमिन म्हणजे दुष्काळ, आणि तिसरं म्हणजे ताप. हे लक्षात ठेवा. आणि ह्या वॉर आणि फेमिन म्हणजे दुष्काळ आणि युद्ध ह्यांनी मिळून जेवढे लोक मारले नाहीत तेवढे तापाने मारलेले आहेत. त्यामुळे ताप हा अतिशय महत्त्वाचा आणि मानवजातीचा संहार करणारा सगळ्यात नंबर 1चा शत्रू आहे असं मी म्हणेन. तर त्याच्यात हे जे तीव्र स्वरूपाचे डेंग्यू असेल किंवा तीव्र स्वरूपाचा मलेरिया असेल ते आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. कधी आपल्याला जास्त काळजी घ्यायला लागेल, अर्थात डॉक्टर ते बघतच असतात. एक म्हणजे हाय फीवर आहे जो कमीच होत नाही आहे, अशा पेशंटकडे डॉक्टरचं लक्ष लगेच जातं, ह्याला ताबडतोब ॲडमिट केलं जातं. त्याच्या झपाट्याने प्लेटलेट्स कमी होत आहेत, हा दुसरा झाला. आणि ह्याच्यामुळे काय होतं, त्याची पुढची स्टेज जी असते त्याला आम्ही म्हणतो डेंगी हिमरेजिक फीवर किंवा डेंग्यूमुळे रक्तस्राव होणारा ताप. डेंगीचा रक्तस्राव निर्माण करणारा ताप हे अतिशय धोकादायक प्रकार आहे. ह्याच्यात शरीराच्या विविध भागात रक्तस्राव होऊ शकतो आणि माणूस खूप सिरियस होतो आणि ह्याच्यात मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू येण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. आता ह्याच्याही पुढचा त्याच्याहूनही अधिक तीव्र म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम. ह्याच्यात पण मॉर्टॅलिटी खूप जास्त असते, 60-70% लोक ह्याच्यात दगावू शकतात किंवा त्याच्याहून जास्त, डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये, तिथे किती तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि ती किती फॅसिलिटीज सुविधा उपलब्ध आहेत, ह्या सगळ्यात गोष्टींवर अवलंबून असतो. तर डेंग्यूमुळे शरीराच्या विविध भागात पाणी जमा होऊ शकतं, पोटात पाणी जमा होऊ शकतं, छातीत पाणी जमा होऊ शकतं, हृदयाभोवती पाणी जमा होऊ शकतं आणि त्यामुळे पेशंटचा ब्लड प्रेशर खालावू शकतं, त्याला हायपोटेन्शन आणि शॉक म्हणतो आणि हे अतिशय धोकादायक असतं. तर डेंग्यू हिमरेजिक फीवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम हे अतिशय, आणि अशा पेशंटना आम्ही सहसा ICUमध्ये जागा उपलब्ध करून त्या ICUमध्ये ट्रीट करायला बघतो, कारण ह्या पेशंटचं मॉनिटरिंग एवढे अर्ध्या तासांनी, 1 तासांनी आणि काही काही टेस्ट सारख्या दिवसातनं 2दा-3दा करणं आवश्यक असतं आणि ह्या पेशंटकडे अतिशय काळजीने त्यांची चिकित्सा आणि उपचार करणं आवश्यक असतं, नाहीतर तिथे मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. तर हे डेंग्यूच्या बाबतीत झालं. सर, आता तुम्ही डेंग्यूबद्दल सविस्तर माहिती सांगितली की तीव्र स्वरूपाचा डेंग्यू जर असेल तर तो कसा असतो. याच अनुषंगाने तीव्र स्वरूपाचा जर मलेरिया असेल तर त्याबद्दल जरा सांगा. आता मलेरिया मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे अनाफेलिन जातीची मादी चावल्यामुळे होतो. त्याच्यात अनेक म्हणजे निदान 4 प्रकार आहेत, पण 4 पैकी मुख्य 2 प्रकार जे आपल्याला सहसा दिसतात ते म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम. त्यापैकी वायवॅक्स हा छोटा भाऊ म्हणा आणि फॅल्सीपॅरम हा मोठा भाऊ म्हणा आपण, कारण मोठा भाऊ म्हणजे तो जास्त त्रास देणारा आहे की जास्त. पण आता काय मोठ्या भावाच्या आणि लहान भाऊ पण आता थोडा तसाच बदमाश होत चाललेला आहे, म्हणजे वायवॅक्स पण तसाच होत चाललेला आहे. आता आपल्याकडे टीव्हीवर आपल्याला दिसेल आपल्या स्क्रीनवर की कॉम्प्लिकेटेड मलेरिया म्हणजे काय असतं. सहसा फॅल्सीपॅरममुळे कॉम्प्लिकेटेड मलेरिया होतो आणि त्याला आम्ही मॅलिग्नंट मलेरिया सिंड्रोम असं म्हणतो. हे वेगवेगळ्या प्रकारे हा फॅल्सीपॅरम मलेरिया आपल्याला त्रास देऊ शकतो. आता असं का, सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की वायवॅक्स साधा का आणि फॅल्सीपॅरम हा का. तर वायवॅक्स सहसा नवजात RBC जे असतात, लाल पेशी असतात, हा RBCंना त्रास देणारा विकार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. ते जे जंतू असतात ते लाल पेशींमध्ये जातात, तिथे वाढतात आणि त्या पेशींना नाश पावतात त्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं. कुठे? मलेरियामध्ये. आणि हा फक्त नवजात, आपल्याकडे 1, 2, 3% आपल्याकडे नवजात RBC असतात आणि 97, 98, 99% ज्या जुन्या RBCs असतात. एक RBC जन्माला आली की साधारण 120 दिवस जगते. त्या नवीन जन्माला आलेल्या पहिल्या आठवड्यातल्या भरातल्या ज्या नवजात RBC असतात त्यांना वायवॅक्सवर फॅल्सीपॅरम ईच अँड एव्हरी RBCला अफेक्ट करू शकतो. म्हणून फॅल्सीपॅरम जास्त डेंजर, आणि इतरही बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे फॅल्सीपॅरम हा जास्त डेंजरस ठरू शकतो. आता त्याच्यात काय काय होतं, एक म्हणजे ब्लॅक वॉटर फीवर म्हणतो, ज्याच्यात बेसिकली किडनीमध्ये डॅमेज होतो, RBC जास्त प्रमाणात फुटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला युरिन जी असते ती कोला कलरची म्हणजे कोका कोला कलरची युरिन होते, त्याला ब्लॅक वॉटर फीवरच्यात किडनी डॅमेज होऊ शकते आणि किडनी फेल्युअर होऊ शकतं, त्यामुळे तो डेंजरस झाला. दुसरा एक माहीत पाहिजे आपल्याला, तो म्हणजे सेरिब्रल मलेरिया. कारण बरेच जण सारखे मला विचारतात सेरिब्रल म्हणजे मेंदूचा मलेरिया म्हणजे काय. हा पण अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. याच्यात जवळजवळ 30% मॉर्टॅलिटी म्हणजे जवळजवळ 10तली 3 माणसं दगावू शकतात जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर. आणि म्हणून त्याच्यात फिट्स येऊ शकतात, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे सेरिब्रल मलेरिया.
आणि तिसरं महत्त्वाचं, बरेच प्रकार आहेत पण आता लोकांना सांगण्यासाठी म्हणून तिसरं आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे सेरिब्रल मलेरियापेक्षा डेंजरस म्हणजे ज्याला ARDS आपण म्हणतो किंवा ॲडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ह्याच्यात पेशंट ब्रेथलेस होतो, त्याच्या लंग्समध्ये पाणी जमतं आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला व्हेंटिलेटरवर वगैरे ठेवावं लागतं आणि ह्याच्यात मॉर्टॅलिटी आपली 60 ते 70% म्हणजे 10तले 6 ते 7 पेशंट दगावू शकतात, अर्थात वेळीच उपचार चांगल्या डॉक्टरकडनं मिळाले नाहीत तर हे कॉम्प्लिकेटेड मलेरिया आणि कॉम्प्लिकेटेड डेंग्यूबद्दल मला जे तुम्हाला सांगायचं होतं थोडक्यात ते एवढं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला जे कॉम्प्लिकेटेड मलेरिया, कॉम्प्लिकेटेड डेंग्यू याबद्दल सांगितलं. सर, पुढचा प्रश्न असा येतो की जे संसर्गजन्य आजार आहेत जसे वेक्टर बॉर्न डिझिजेस आहेत तर त्यांच्या प्रतिबंधासाठी काय उपाय करायला पाहिजे याबद्दल जरा सांगा. अर्थात आपण बघितलं की कोणता मलेरिया आणि कोणता डेंग्यू डेंजरस ठरू शकेल हे आपण सांगू शकत नाही, शिवाय इतरही काही वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत ते पण काय कधी होतील सांगतात. तर हे डासांचं प्रजनन उत्पत्ती होऊ नये म्हणून आपल्याला सर्वांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण दुर्दैवाने म्हणून असेल की इतकी आपण जागृती करते, महानगरपालिका त्याच्यावर इतका खर्च आणि वेळ घालवते, परंतु जोपर्यंत नागरिक स्वतः जागरूक होणार नाहीत आणि नागरिक स्वतः ह्यासाठी प्रयत्न करणार नाही, त्यामुळे महापालिकेने कितीही काही केलं तरी त्यांचे प्रयत्न तोकडे ठरू शकतात. तर आपण काय करू शकतो तर लक्षात घ्या की जिथे जिथे पाणी साठतं तिथे तिथे डास लगेच तयार होणार म्हणजे निर्माण होणार म्हणजे होणारच. आता बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये मी बघतो त्यांच्याकडे AC घरी आता उन्हाळ्यामुळे घरोघरी AC चालू असतात, त्या ACच्या पाईपमधनं ते पाणी असं आपलं खाली येऊन पडत असतं आणि कुठेतरी ते डबकं तयार होत असतं, कंटिन्युअस पाणी असं बऱ्याच घरांमधनं असं पडत असतं खाली आणि त्याच्या ते डास ते जमा होतात, त्याच्यात ते डासाची मादी ती अंडी घालते आणि त्याच्यातनं ते लार्वे तयार होत असतात. त्याच्यानंतर म्हणजे कन्स्ट्रक्शन आज सगळीकडे मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटची जी ही निघालेली आहे, पीक निघालेलं आहे रिडेव्हलपमेंटचं, त्याच्यामुळे सगळीकडे ते पाणी, अर्थात महानगरपालिका तिथे पण खूप हे घेते, त्या लोकांना खूप हे करते, त्यांना सांगते, समजावून सांगते, त्यांना शिक्षा करते जर असं त्यांनी ते नियमावली पाळली नाही तर. पण तरीसुद्धा आपण बघतो की जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे आजूबाजूला हे डासांमुळे होणारे वेक्टर बॉर्न डिसीजेस जे आहेत त्यांचं रुग्णांची संख्या त्या भागात अधिकच आहे. आणि आता तर जवळजवळ मुंबईत असा एकही एरिया नाही जिथे रिडेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन काहीतरी चालू नाही असं. पावसाळ्यात ह्याच्यात भर पडते कारण पाऊस येतो त्याच्यामुळे अधिकच पाणी साठण्याचं प्रमाण सगळीकडे होतं. मुंबई ही समुद्राजवळचं शहर आहे आणि कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मुंबईत जेव्हा प्रचंड पाऊस थोड्याशा वेळात होतो तेव्हा पाणी साठलंच जातं आणि असं पाणी नंतर निचरा होऊन सुद्धा काही ठिकाणी राहतं आणि तिथे डास तयार होतात. तर ह्या ठिकाणी महानगरपालिका करते, पण आपण आपल्या घरात जे आहे आता कुंड्या, लोकांना चांगली गोष्ट आहे की छोटी छोटी झाडं लावायची सवय असते, कुंड्या असतात आणि त्या कुंड्यात पाणी असतं, ते पाणी तसंच राहिलेलं असतं आणि त्या पाण्यात सुद्धा डास म्हणजे कित्येकदा लोकांनी असं बघितलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे की तुमच्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये जे पाणी येते त्याच्यानंतर आपण जर का बाहेरगावी जाणार असेल तर आपलं जे टॉयलेट आहे ते आपलं फ्लॅप त्याच्यावरचं झाकून ठेवणं आवश्यक आहे. तिथे पण नंतर बालद्यांमध्ये लोक आता बरेच ठिकाणी पाण्याचा शॉर्टेज असतो त्यामुळे त्या लोकांना पाणी साठवून ठेवावं लागतं पिंपात म्हणा किंवा बालद्यांमध्ये वगैरे. तर ते जर पाणी असतं ते असंच राहतं, त्याच्यात ते सारखं बदलत राहायला पाहिजे, ते वापरत राहायला पाहिजे. नाहीतर काय होतं 2-3 दिवस ते एका ह्याच्यात पाणी राहिलं की तिथे डासांची उत्पत्ती झालीच म्हणून समजा. त्याच्यानंतर बाहेर जाताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्लीव्सचे शर्ट घालणं, त्याच्यानंतर ते लावायला आपल्याला तिथे पण एक आपल्याकडे ते मी दिलेलं आहे, त्याचं एक स्लाईड दिलेली आहे, ती लोकांना तुम्ही दाखवू शकता की आपल्याला त्याच्यामुळे म्हणजे मॉस्किटो रिपेलंट आपल्या शर्टाच्या बाहीवर आपण थोडंसं ड्रॉप लावू शकतो. त्याच्यानंतर रात्री झोपताना मॉस्किटो रिपेलंट आपण लावू शकतो, स्पेशली संध्याकाळच्या वेळेला जाळीच्या खिडक्या लावून घेणं आणि घरात ते डास येणार नाहीत हे बघणं. इतर बऱ्याच गोष्टी आपण, मच्छरदाणी, महानगरपालिका आपल्या लोकांसाठी मच्छरदाण्या देतं, जे विशेषतः कन्स्ट्रक्शन साईटवर जे मजूर असतात त्यांना हे सगळं कुठे परवडणार, तर त्यांच्यासाठी आपण देतो त्यांना. आणि त्या ज्या मच्छरदाण्या त्या स्पेशल म्हणजे त्यांना वर कोटिंग असतं अँटी मॉस्किटो रिपेलंटचं आणि त्याच्यामुळे त्यांना कारण ह्या लोक हे बिचारे गरीब आहेत, त्यांना हे सगळं परवडणारं नाही. तुम्ही असं म्हणा की हे मॉस्किटो रिपेलंट ते इलेक्ट्रिसिटीला लावून वगैरे ठेवायचं किंवा ते कॉइल्स पण त्यांना परवडणार नाहीत. तर हे सगळे जे मॉस्किटो रिपेलंट गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, विशेषतः ह्या सीझनमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. कारण कोणता पेशंटला सिव्हिअर मलेरिया किंवा सिव्हिअर डेंग्यू होईल ते तुम्ही सांगू शकत नाही, त्यामुळे ते होऊच नाही म्हणून जितकं जास्त. आणि तुम्हाला माहिती आहे मोठे श्रीमंत लोक डेंग्यूमुळे किंवा मलेरियामुळे दगावलेले आहेत,
हे आपल्याला माहिती आहे. मी आता नाव घेऊ इच्छित नाही कोणाचं, पण असे गेलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पैशाचा शॉर्टेज नाही, काही नाही, असे लोक पण, कारण डास कोणाला कुठेही चावू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने ते होऊ नये म्हणून ती काळजी घेणं फार आवश्यक आहे. सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही ह्याच्यात महापालिकेला सहाय्य करा. बरोबर आहे. सरांनी फार महत्त्वाची अशी गोष्ट सांगितली ती म्हणजे रोग जे आहे, हे जे आजार आहेत, हे श्रीमंत किंवा गरीब किंवा स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव न करता सगळ्यांनाच होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनीच याची काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. आता आपण ही चर्चा करत आहोत, आपण पुढचीही चर्चा करणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत मलेरिया प्रतिबंध महिना या विषयावरती. आणि सरांनी आपल्याला ब्रेकवर जाण्याआधी मलेरिया आणि डेंग्यू याविषयी सविस्तर माहिती सांगितली. सर, आता अजून एक असा आजार मला असा आठवतोय, तो म्हणजे अनेक लोक चिकुनगुन्याने त्रस्त आहेत आणि हल्ली त्याबद्दल बरीच चर्चाही केली जाते. तर त्याबद्दल जरा सांगा. चिकुनगुन्या फार डेंजरस आजार आहे. मी स्वतः त्याच्या तावडीत सापडलेलो आहे, त्यामुळे मला माहीत आहे की हे चिकुनगुन्या काय प्रकार आहे तो. तर चिकुनगुन्यावर ते एडिस डास जो आपण मगाशी दाखवला सकाळी चावणारा, त्याच्यामुळेच होतो. आणि त्याच्यात असं होतं की ते तुमचे सगळे जॉईंट्स असतात, ते जॉईंट्सना अफेक्ट करतं. हाय फीवर येतो तुम्हाला आणि त्याच्याबरोबर सहसा ते जॉईंट्सना तुमच्या अफेक्ट करतं. आणि ते जॉईंट जे अफेक्ट होतात, हातापायाचे जॉईंट्स जे असतात ते सुजतात आणि नंतर ते कमी होतात, परत दुखतात. आणि ते जर तीव्र स्वरूपाचा चिकुनगुन्या असेल तर ते कित्येक महिने आणि कधीकधी 1, 1.5, 2 वर्ष पण हा प्रकार चालतो. म्हणजे बाकीचे जे डेंग्यू मलेरिया आपण म्हटलं ते इस्पार या उसपार ते 15 दिवसात होऊन जाईल सगळं. वेरॅज हा जो प्रकार आहे चिकुनगुन्या, तो खूपच जास्त काळ चालणारा आहे आणि तो माणसाला क्रिपल करणारा माणूस आहे. कारण आपण जेव्हा चालू शकत नाही किंवा लंगडत चालावं लागतं आपल्याला ना, तेव्हा ते जे पेन असतं आणि ते महिने तसं आपल्याला चालावं. पायात शूज घालता येत नाहीत, आपले पाय सुजलेले असतात, त्यामुळे आपण शूज घालू शकत नाही, आपल्याला स्लीपर्स किंवा चप्पल घालून चालावं लागतं. त्यामुळे चिकुनगुन्याबद्दल पण मला खूप हे आहे, कारण चिकुनगुन्यामुळे माझे काही महिने खूप वाईट प्रकारे गेलेले आहेत आणि माझ्याकडे खूप पेशंट्स पण येतात चिकुनगुन्याचे. चिकुनगुन्या वाटतो तितका कमी नाही आहे. चिकुनगुन्याचं बोलबाला मलेरिया आणि डेंग्यूच्या मानाने कदाचित कमी झाला असेल, पण चिकुनगुन्या तितकाच हे आहे. आणि अगेन हे जे डेंग्यू असेल किंवा चिकुनगुन्या, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला एक रामबाण औषधच नाही आहे. आज मलेरियाला आपल्याकडे औषधं आहेत की मलेरिया बरी करू शकणारी आपल्याकडे औषधं आहेत, अर्थात ती पण जपून वापरावं लागतात, पण आहेत की ज्यांनी मलेरियाला आपण ते करू शकतो. पण डेंग्यू आणि हे व्हायरस असल्यामुळे चिकुनगुन्या, त्याच्यासाठी आपल्याला औषध नाही आणि म्हणून ते आपोआप जेव्हा बरं होतं त्यासाठी आपल्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंटवरच काम चालवावं लागतं. म्हणून ते जास्त धोकादायक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. सर, पावसाळ्यामध्ये अनेक आजार उद्भवतात. त्यापैकी काही जे आढळणारे आजार आहेत ते म्हणजे आंतरांचे आजार, म्हणजे गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणा किंवा कावीळ म्हणा, ह्याबद्दल जरा आम्हाला सांगा. हा चांगला विषय काढला, कारण डेंग्यू मलेरिया म्हणता आपण इथे आलो ते खूप चांगलं झालं असं मला म्हणायचं आहे. कारण का आता सहसा काय होतं सांगतो तुम्हाला, की काहीतरी रस्त्यावरचं ज्यूस पिणं किंवा सरबत पिणं किंवा इतर काही असे थंड पेय रस्त्यावर जे अवेलेबल ते लोक पित असतात, कारण का ते त्यांना स्वस्त मिळतं. आणि मी काय त्याच्या विरुद्ध असं नाही, परंतु बरेचदा असं होतं की त्याच्यानंतर रस्त्यावरचे फूड खाल्ले जातात, काही पाणीपुरी असेल किंवा इतर काही प्रकार असतील, आणि ह्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम उद्भवू शकतात. हे सगळं पाण्यामुळे आणि अन्नामुळे जाणारे रोग आहेत. त्याच्यात एक महत्त्वाचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे गॅस्ट्रोएन्टरायटिस आहे. तर गॅस्ट्रोएन्टरायटिस, डिसेंट्री, काही लोक त्याला डिसेंट्री म्हणतात, उलटी जुलाब अनेक आहेत, कारण त्याच्यात कॉलरा पण येतं, त्याच्यात अमिबिक डिसेंट्री येते, त्याच्यात बॅसिलरी डिसेंट्री येते, व्हायरल डिसेंट्री येते. व्हायरल डिसेंट्री नसते, व्हायरल गॅस्ट्रोएन्टरायटिस येतो. तर हे सगळे प्रकार त्याच्यात येऊ शकतात. तर काय होतं, तुमच्या पोटात जे अन्न किंवा पाणी जातं त्याच्यात हे ऑलरेडी जंतू असतात, त्याच्यात सहसा अमिबा हा एकपेशीय जीव आहे, पण बॅक्टेरिया पण असतात किंवा इतर पण काही असतात, आणि ते गेल्यावर माणसाला पोटात दुखायला लागतं. त्याच्यानंतर त्याला उलटी जुलाब सुरू होतात. कॉलरा तर फारच डेंजरस प्रकार आहे, म्हणजे कॉलरामध्ये एक जुलाब 1 लिटरचा असू शकतो आणि 2 जुलाब होतात आणि माणूस कोलॅप्स होतो, कारण त्याच्या अंगातलं रक्ताचं प्रमाणच, म्हणजे त्याच्या रक्तातलं पाणीच सगळं निघून गेलेलं असतं. आणि ह्याला बाकी काही नाही, ह्याला फक्त सलाईन चढवणं आणि पाणी भरपूर, त्याला ओरल रिहायड्रेशन म्हणतात, सोल्युशन
ते आपण म्हणतात ना दो बूंद जिंदगी के, तसं ते पाणी त्याला पाजत राहायचं. तसे इथे 2 बूंद ते वेगळं झालं, पण हे 2 बूंदच्या ऐवजी 2 लिटर बूंद म्हणजे पाणी त्या रुग्णाच्या पोटात लवकरात लवकर जाणं हे आवश्यक असतं. तर त्याचं ब्लड व्हॉल्यूम जो एकदम कमी गेलेला असतो, तो कोलॅप्समध्ये गेलेला असतो, शॉकमध्ये गेलेला असतो, त्याला बाहेर काढतं. हे गॅस्ट्रोएंटरायटिस. आणि इतर त्याला डॉक्टरांकडे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये देणं. कारण काय होतं, ह्याच्यात थोडा जरी वेळ गेला तरी लगेच तुमची किडनीवर अफेक्ट होतं आणि किडनी फेल व्हायला लागतात. आणि ते झालं तर मग ते अजूनच वाढत जातं आणि तुमचा हॉस्पिटल स्टे वाढत जातो आणि कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. दुसरा प्रकार तुम्ही म्हणालात ते म्हणजे कावीळ. आता काविळीमध्ये काय होतं की हे जे व्हायरसेस आहेत त्याच्यात व्हायरस ए आणि ई, सहसा ए हे लहान मुलांच्यात कावीळ करतं आणि ई जो आहे तो सहसा ॲडल्ट्समध्ये कावीळ निर्माण करतं. आता काविळीसुद्धा बाहेरचं खाणं खाल्ल्याने किंवा जे बरोबर दूषित अन्न आहे किंवा पाणी आहे ते पोटात गेल्याने होतं सहसा. आता त्याची लक्षणं अशी आहेत की तुमच्या उजव्या बाजूला कुठे जिथे आपलं लिव्हर असतं तिथे थोडं दुखायला लागतं आणि त्याला ताप येतो. शेवटी व्हायरल फीवरमध्ये जसा साधा व्हायरस असतो, बॉडी एक असते आणि हे होते, भूक लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉशिया म्हणजे तुमचा आवडता पदार्थ जरी तुमच्याकडे समोर ठेवला तुमच्या डिशमध्ये तरी तुम्हाला उलटी आल्यासारखं होतं. आवडता पदार्थ म्हणजे इतका असतो की जो क्रॉनिक स्मोकर असतो सारखा, तो सिगरेट पण ओढू शकत नाही, इतका कधी कधी नॉशिया तीव्र स्वरूपाचा असतो. त्याच्यात उलटी होते आणि नंतर तुमची युरिन डार्क येलो, डार्क पिवळी व्हायला लागते आणि डोळे पिवळे व्हायला लागतात, म्हणजे तुम्हाला कावीळ होते. तर हे जे असं ह्याच्यासाठी पण काही औषध नाही. आणि म्हणूनच आपल्याला हे कावीळ असेल किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस असेल, अमिबिक डिसेंट्री असेल, बॅसिलरी डिसेंट्री असेल, हे टाळणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलरा, हे सगळं टाळणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही बाहेर कुठे काय खायचं असेल तर गरम उकळलेला पदार्थ, म्हणजे चहा कॉफी कुठेही प्यायला हरकत नाही, जी उकळलेली असते. जे गरम असतं ते तुम्ही खायला किंवा हरकत नाही. जे थंड असतं ते खात असाल तुम्ही तर तुम्ही रिस्क घेताय. बाहेरचं सरबत रस्त्यावरचं पीत असाल किंवा इतर काही तत्सम पदार्थ खात किंवा पीत असाल तर तुम्ही मोठी रिस्क घेताय. कारण कावीळ झाली तर बरेच जण, अगेन माझ्या माहितीत काही मोठी लोकं आहेत ती काविळीने दगावलेली आहेत आणि त्यांना काही करता आले नाही. फार मोठी लोकं होती ज्यांना काही पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, काय नव्हता, पण कुठेतरी कोणीतरी पाणी किंवा ज्यूस त्यांना दिला असेल तो प्यायला आणि त्यांना जी कावीळ झाली ती कोणालाही बरी करता नाही, कारण त्याला औषधच नाही आहे त्या प्रकारच्या कावीळीला आणि ते त्याच्यात दगावलेले आहेत. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नेहमी प्रतिबंध करणं हेच सगळ्यात चांगलं आहे असं मला या बाबतीत म्हणायचं आहे. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि युजली असं होतं की आता पावसाळा आहे, सर्वत्र पाणी आहे, पण शरीराच्या आतमध्ये डिहायड्रेशन आहे, पाण्याची कमतरता आहे. सर तुम्ही हे जे सांगितलं याच्यावरती समजा प्रिव्हेन्शन करायचं असेल तर घरगुती काळजी काय करावी त्याबद्दल जरा सांगा. माझं सगळ्यात चांगलं म्हणजे तुम्ही घरीच खा. जे काय तुम्हाला करायचं आहे ते घरी करा. घरचं जेवण सर्वात चांगलं जेवण असतं. आणि आता काय असतं, बरेचदा लोकांना त्यांचं जे कार्यबाहुल्यामुळे घरी जेवण करणं जमत नाही, तर अशा वेळेला आपण ते जेव्हा बाहेरनं जरी जेवण आणलं तरी ते गरम करा घरी परत आणि मगच त्याचं सेवन करा असं मी सांगेन. आणि शक्यतो बाहेरचं पेय जे उघड्यावरचं असतं ते बिलकुल, बाहेरनं काही प्यायचंच असेल तर ते सील बंद बॉटल बंद आपण ज्याला म्हणू असं काहीतरी असेल, बाटली बंद, ते एक वेळ घ्यायला हरकत नाही. पण शक्यतो मी म्हणेन बाहेरचं सगळं अवॉइड करा. कारण हेल्दी डाएट इज अ डिफरंट थिंग. आता त्याच्यावर आज आपण बोलत नाही आहोत पण ते फार महत्त्वाचं आहे. तर असं बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा तुम्ही सकस अन्न जे घरी बनतं आपल्या ते सगळ्यात चांगलं. ही प्रिव्हेन्शन, ही काळजी घेतली तरी खूप आहे. बरोबर आहे. सर आता आपण एवढ्या सगळ्या आजारांबद्दल चर्चा केली, त्यासोबतच आता मला एक व्हायरस आठवतो, तो म्हणजे हंटा व्हायरस. याबद्दल काय माहिती आहे किंवा त्याचे कारणं कोणते आहेत, प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत आणि उपचार काय आहेत याबद्दल जरा सांगा. आता हंटा व्हायरस जो आहे तो सुदैवाने आपल्याकडे अजून तेवढा आलेला नाही आहे, पण त्याच्याबद्दल बोलबाला सुरू झालेला आहे. ह्याचं कारण असं आहे की ज्या लोकांना तो होतो आणि त्याच्या जो तीव्र स्वरूपाचा हंटा व्हायरसचा जो प्रकार आहे त्याच्यात एक आहे हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम. आणि तो हंटा व्हायरस तो बेसिकली काय असतं, हे उंदीर सगळीकडे आहे, त्या उंदरांचा बंदोबस्त कसा करायचा अजून कोणाला कळलेलं नाही. आपल्याकडे एक लेप्टोस्पायरोसिस आपण आज घेतलं नाही, तो लेप्टोस्पायरोसिसमध्ये उंदराचा फार मोठा वाटा आहे. आणि हे उंदराचं जे त्याचे जे लेंड्या असतात आपण म्हणू, त्याचं जे हे त्याच्यात ते राहतात ते हंटा व्हायरस आणि ते 2, 3, 4 दिवस पण राहू शकतात तिथे.
आणि त्याच्यानंतर 1 ते 8 आठवड्यांनी त्याच्या ज्या संपर्कात आले त्यांना 1 ते 8 आठवड्यांनी सिम्पटम्स चालू होतात. आणि सुरुवातीचे सिम्पटम्स अगदी साधे असतात. साधे म्हणजे कसे की तुम्हाला ताप येईल, कोणत्याही तापासारखा ताप येईल, थोडी थंडी वाजेल आणि मसल एक्स असतं त्याच्यात. मसल म्हणजे साधारण तुमचे मांडीचे स्नायू दुखायला लागतात, पाठ दुखायला लागते, कधी कधी तुमचे शोल्डर म्हणजे खांदे दुखायला लागतात आणि नंतर मग ते सगळं कमी होतं. पण त्याच्यानंतर काय होतं की तुम्हाला ड्राय कॉफ म्हणजे सुका खोकला, डोकं दुखायला लागतं, उलटी व्हायला लागते आणि त्याच्यानंतर हे जे पल्मनरी सिंड्रोम आहे तो डेंजरस आहे. सगळे आता तुम्ही कोविड म्हणा किंवा इतर जे आजार असतील सगळे जे जे डेंजरस आजार समजले जातात ते शेवटी का डेंजरस असतात तर त्यांना पल्मनरी सिंड्रोम होतो. पल्मनरी म्हणजे लंग्स, त्यांच्या फुफ्फुसांवर त्याचा अफेक्ट होतो शेवटी. आणि फुफ्फुस म्हणजे आपण आहोत ते श्वास घेतो म्हणूनच आहोत. जेव्हा आपला श्वास थांबला तेव्हा आपण संपलो. तर हे फुफ्फुसामध्ये आपल्या जे डॅमेज व्हायला सुरुवात होते ती ज्या लोकांना सुरुवात होते, आता कोविडमध्ये पण बाकी 80% लोक 85% लोक चालत घरी गेले, त्यांना काहीच झालं नाही किंवा त्यांना ॲडमिट पण करायची गरज नाही भासली. पण ज्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आला, ज्यांना फुफ्फुसांना व्हेंटिलेटरवर जावं लागलं, त्यांच्यामध्येच खूप लोक दगावले. जे दगावले ते त्यांना व्हेंटिलेटर लागला आणि त्याचं कारण ते पल्मनरी सिंड्रोममध्ये गेले. तर हे सगळं होतं. म्हणून ते त्या उंदरांपासून दूर राहा. आणि ज्या कोणाला असे सिम्पटम्स असेल, लकीली आपल्याकडे अजून नाही आहे हा प्रकार, पण आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती अतिशय सजग आहे या बाबतीत आणि आपली त्यांचं लक्ष आहे या सिच्युएशनवर. कधीही ते कोविडसारखं होऊ देणार नाहीत आणि आपण जितकी एक खबरदारी घ्यायला पाहिजे ते आपल्या सगळ्या आरोग्य यंत्रणा घेत आहेत. म्हणून मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही तसं त्याच्याशी घाबरून जायचं काही कारण नाही. परंतु जेव्हा 38% मॉर्टिलिटी असं म्हणजे 10तले 4 लोक जेव्हा एखाद्या रोगामुळे दगावू शकतात तेव्हा आपली काळजी घेणं आणि असं काही असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन, ज्या डॉक्टरांना याची माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की महापालिकेची जी वैद्यकीय महाविद्यालय तिथे तुम्ही येऊन त्यांना जर तुम्हाला असं काही शंका आली, असं काही आपल्याला नाही ना, तर आम्ही 24 तास आहोतच चालू, कधी येऊ शकता. बरोबर. सर आपण हंटा व्हायरसबद्दल बोललो. आता दुसरं एक व्हायरस जे जनसामान्यामध्ये फार चर्चेत आहे ते म्हणजे इबोला व्हायरस. याबद्दल सुद्धा जरा सांगा मला. ओके, हा इबोला व्हायरस सुद्धा सुदैवाने आपल्याकडे अजून आलेला नाही आहे, पण येणारच नाही अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. तर ह्याच्यात मी दाखवलेलं आहे. तर हा इबोला व्हायरस सध्या कुठे आहे तर मध्य आफ्रिकेत सध्या आहे. तिथे काही देश जे आहेत तिथे आहेत आणि आपले जे विशेषतः हे लोक आपल्याकडे बोटीने तरी येतात किंवा विमानाने तरी येतात. तर ह्या ठिकाणी आपली जी प्रतिबंधात्मक यंत्रणा आहे आरोग्याची ती अत्यंत दक्षतेने त्यांच्याकडे आपण लक्ष देऊन आहोत. म्हणजे काही जणांशी माझं बोलणं पण झालं तर त्यांनी सांगितलं की हे 3 देश आहेत, DRC म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, त्याच्यानंतर साऊथ सुदान म्हणजे दक्षिण सुदान आणि तिसरं म्हणजे युगांडा. ह्या 3 देशातनं विशेषतः जे येणारे लोक आहेत इथे काही कारणानिमित्त येणारे जे लोक आहेत की जे या 3 देशांपैकी कुठे व्हिजिट केलेली असतील गेल्या 1-2 आठवड्याभरात, तर अशा लोकांवर विशेष आपल्याकडे गाईडलाईन्स आपल्या WHO म्हणा किंवा आपल्या ज्या आरोग्य यंत्रणांनी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना वेगळं, काही लोकांना वेगळं ठेवावं लागतं. काही लोकांना आपलं जे कस्तुरबा रुग्णालय आहे तिथे ठेवलं, ज्यांना सिम्पटम्स आहेत, अर्थात सिम्पटम नाही त्यांना आपण असं काही ॲडमिट वगैरे करत नाही, पण ज्यांना सिम्पटम्स आहेत, अर्ली सिम्पटम्स आहेत. कारण अर्ली सिम्पटम्स अगेन असे वेग असतात. लक्षात घ्या की ताप आला, बॉडी एक आहे, हेडेक आहे, पोटात दुखतंय, उलटी आली वगैरे, म्हणजे वेग सिम्पटम्स आहेत. तर आपण त्याच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. परंतु असे कोण आपल्या जवळ कोणी आले असतील ह्या आफ्रिकेत जाऊन वगैरे, तर आपण जरा सांभाळून राहिलेलं चांगलं. तर इबोला व्हायरसमध्ये का महत्त्वाचं आहे तर इबोला व्हायरसची मॉर्टॅलिटी हंटाच्याही दुप्पट आहे. बरोबर. म्हणजे जर इबोला व्हायरसचं असं आहे की एक तर होत नाही, पण जर तो झाला तर 10तले 7-8 लोक दगावू शकतात, इतकी त्याची भीती आहे. कोविडमध्ये 10% नव्हती, इथे त्याचं व्याप्ती तुम्ही बघा. तर म्हणून असे इतके जे भयानक जे रोग आहेत ते होऊच नये म्हणून आपण जर काळजी घेतली. म्हणून हे जे मी स्लाईड तुम्हाला दाखवतोय आत्ता तुमच्या स्क्रीनवर, ती जर तुम्ही बघितलं तर फिजिकल कॉन्टॅक्ट, पेशंटच्या जवळ येणंच नाही, पेशंटपासून लांब राहावं लागतं. त्याच्यानंतर कोविडने आपल्याला जे शिकवलं की नेहमी सतत हात धुत राहणं पाहिजे, हायजीन हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हँडशेक, इतर काही बॅट्स म्हणा किंवा उंदीर म्हणा यांच्यापासून दूर राहणं आणि ठराविक पद्धतीचं मांस न खाणं, ह्या काही गोष्टी यांनी आपण टाळू शकतो. बरोबर. फार सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर आपण.
सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, आमचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.